Hello, this is the Maya Artifact episode number 1298. आजची तारीख आहे ऑक्टोबर 2, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 12:26. हा फालतूचा लाईट सुरू केला रे, सुरू ठेवलाय लोकांनी. का म्हणायचं तुला? मला काय म्हणायचं, जस्ट लाईक आज तर काही खास काही म्हणायचं वगैरे काही आहे नाही यार. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. मी आडून नो यार, साला काम करून आल्यानंतर नाही का त्याला बोलणंच नव्हतं. जस्ट लाईक आपण घरी कसं राहतो, म्हणजे मॉर्निंग शिफ्ट मध्ये कसं मग आपल्याला कसं एक विचार करायला वेळ मिळतो आणि त्याच्यानंतर आपण प्रॉपरली बोलतो सुद्धा. आता संध्याकाळी शिफ्ट आल्यानंतर नाही का आर्टिफॅक्ट एपिसोड करणं जीवाकडे येते. जस्ट लाईक केव्हा बेड मिळते आणि केव्हा झोपतो असे वाटतंय. पण तरी मला संध्याकाळी शिफ्ट आवडते. वाय? पण संध्याकाळी शिफ्ट इज काइंड ऑफ लाईक रिअली नाईस या. म्हणजे कसं माझे दिवसभराचे पूर्ण कामं वगैरे सगळे होऊन जातात वगैरे. हे लाईक सर्वात महत्वाचे म्हणजे दिवसभराची म्हणजे माझी लाईक संडास चांगली प्रॉपरली क्लिअर होते. मॉर्निंग शिफ्ट मध्ये राहिलं का साला तेच होल्ड करून ठेवावं लागते. म्हणजे लाईक असं होते ते एक प्रकारे. इव्हिनिंग शिफ्ट मध्ये कसं आरामात आपलं झोपणंही होते, उठणंही होते, पढाई करणंही होते, जेवण करणं आरामात, 3 वाजता ऑफिस. येस, कारण माझ्यासाठी नाही का संध्याकाळची वेळ म्हणजे बस बाहेर घुमायची वेळ आहे. सो इट जस्ट लाईक जेव्हा पण नाही का अशी संध्याकाळ वगैरे झाली ना, तर कुठेही असो मी घराच्या बाहेरच निघतो. या मी कधीच संध्याकाळच्या वेळेला दिवसभरात मी दबून राहीन. दिवसभर मी फुल दबून राहीन, पण रात्र संध्याकाळ झाली का इट जस्ट लाईक आय वॉज गॉन. मॉर्निंग शिफ्टचा प्रॉब्लेम कसा होते की आता पण होल डे आपण काम करतो सकाळी 7 ते 3 वाजेपर्यंत. ऑलराईट, मग 3 वाजता आल्यानंतर वॉज रिअली एक्झॉस्टेड तर आपण झोपूनच जातो. झोपलं, त्याच्यानंतर उठतो आपण 7:30 वाजता उठलो. आता 7:30 वाजता उठल्यानंतर आता पढाई करतो म्हणलं तर तेव्हा पढाई होत नाही. व्हाय? कारण तेव्हा खूप फिरूशं वाटते. कारण एकदम मस्त थंड थंड मौसम असतो, अंधार पण असते आणि तेव्हा फिरूशा पण वाटते. सो मी खूप फिरतो मग. आणि याच्यामध्येच मग 9, 9:30, 10 वाजून जाते फिरता फिरता. आणि मग पढाई करायला लागलो का मग इकडे तिकडे लक्ष जाते. मग डब्बा येतो, मग हे येते, मग लवडा येतो, लसूण येतो, मग जस्ट लाईक पढाई होतच नाही. मॉर्निंग मध्ये कसं जस्ट लाईक काही डिस्टर्ब नाही, काही नाही. जस्ट लाईक आपलं का उघडला लॅपटॉप, स्लाइड बघितल्या, नोट्स काढल्या, तडतड वाचल्या, बस. आता मला हेच इम्पॉर्टंट आहे, कारण ऑक्टोबर महिना सुरू झालाय आणि आता आपल्याला कसंही करून पुण्यासाठी आपल्याला टेस्टसाठी प्रिपेअर तर करायचंच आहे. सो पूर्ण जोर लावावाच लागेल. यासाठी मी चांगली प्रिपरेशन करून राहिलोय, कारण आपल्याला पुढल्या वर्षी म्हणजे मार्च पर्यंत, फेब्रुवारी मार्च पर्यंत आपल्याला जॉब पुण्यामध्ये पाहिजे. आणि काफी चांगली फिलिंग येऊन राहिली मला जसं जसं मी हळूहळू क्लोज टू चाललो आहे माझ्या डेडलाईन कडे. जस्ट लाईक असं वाटत आहे की मी नक्कीच जाणार आहे पुण्याला वगैरे वगैरे, पुण्यातली लाईफ वगैरे सुरू होणार आहे वगैरे. म्हणजे असं वाटतं ना, म्हणजे जस्ट लाईक पाऊस येऊन राहिला तर कसं एक प्रकारे ढग कसे काळ काळ होतात, त्यामुळे आपल्याला वाटते ना चला आता पाऊस येणार. तशी एक प्रकारे आहट होते ना, आहट. तर त्याप्रमाणे मला तशी हळूहळू आहट येऊन राहिली का या चलो आता आपण पुण्याला वगैरे जाऊ वगैरे. सो दॅट इज अ रिअली गुड थिंग फॉर मी, दॅट इज रिअली नाईस. चांगला दृष्टिकोन, एक चांगली भावना असते का आपण एक चांगल्या दिशेकडे चाललोय. सो इट इज रिअली गुड. आपल्या करिअरला चालना देण्यासाठी आपल्याला हा मेहनत करावीच लागेल. सो आय एम ट्राईंग आणि मी माझा बेस्ट देण्याचा नेहमी प्रयत्न करेन. सो आज तर काही नाही सांगणार लाईक, म्हणजे आज सकाळी उठलो, मी वर्धेला होतो आज सकाळी मी. त्याच्यानंतर मग मी कपडे प्रेस केले वगैरे वगैरे, देन इकडे आलो.
गेले 2 दिवस नाही का, 2 दिवस मस्त मी वर्धेला होतो ना, तर कशी एक प्रकारे वर्धेची हेच झाली, एक प्रकारे आदतच झाली. म्हणजे माझ्या घरी नाही का एवढी एस्पेस जागा आहे ना, खूपच मस्त. इट वॉज लाईक रिअली ग्रेट. मस्त म्हणजे खालचा, आता खरे कसं खालचा फ्लोअर किरायदार नाही ना, त्यामुळे खालचा पूर्ण फ्लोअर खाली खाली आहे. आवार पण खूप मोठा मोठा आहे. आणि त्याच्यानंतर झाडं पण असे लंबेच लंबे आहे. नेहमी नाही का असे उन्हाची किरणे नाही का असे असं तरी कुठेतरी जागा काढून येतात. हलकीशी किरण वगैरे, जास्त ऊन पण नसते वगैरे. आणि बहुतच मस्त वाटते माझ्या रूम मध्ये तर नाही का, खालच्या रूम मध्ये नाही का, मी कसं बहुतच मस्त वाटते. लाईक शनिवारी नाही का, कसं की शनिवारी मला काही काम होत नाही. मी म्हणजे सकाळी वगैरे सगळं काम करून जेव्हा मी आंघोळ वगैरे केली, जेवण केलं आणि बसलो, त्याच्यानंतर मी स्टडी आयक्यूचे 2-3 व्हिडिओ पाहत होतो ना, इट डज फील्स रिअली बहुत मस्त वाटत होतं. वरून पंखा, थंडी थंडी हवा, मस्त प्रकाश, ऊन वगैरे, इट डज. आणि कोणी डिस्टर्ब करायला कोणी नाही. मी कानात हेडफोन टाकले, खरंच बहुत मस्त वाटलं. 2-2.5 दिवस घरी राहिलो ना, खरंच बहुतच मस्त वाटते. असं वाटतं का सोडूच नाही ही जागा. बस आपली चेअर घेऊ, खाली पायदान घेऊ, मोबाईल, कानात हेडफोन, बाश सुरू करू आपलं स्टडी ऐकू. येस. बट कसं की आता आपल्याला थोडं समोर जाण्यासाठी आपल्याला काही गोष्टी सोडून नवीन गोष्टी आत्मसात करावी लागते. सो दॅट इज इट. सो मग मी वर्धेला होतो. मग मी 12 वाजताच्या गाडीने मग मी आलो इथे. 2-2:30 वाजले मला इथे आला. त्याच्यानंतर ओला ऑटो साला त्रास दिला. मी जसा आलो त्याच्यानंतर मी ओलानी बुक करण्याचा प्रयत्न केला, पण आय डोंट नो, सर्व्हर माइट बी बिझी होतं का होतं, साला बुकिंगच नाही घेत होता तो. जस्ट लाईक मग त्याच्यामुळे मग मला ऑटोनी यावं लागलं. त्याच्यानंतर आल्यानंतर ऑफिस, आणि ऑफिस नंतर आता इथे. सो आज काही स्पेशल वगैरे काही आहे नाही. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. सो दिस इट, दिस एंड दिस द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1298. राईट नाऊ वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.